जिंकलास तर पृथ्वीचं राज्य भोगशील आणि खानाविरुद्ध जाऊन मिळवलास म्हणून चला हा तयार मारा या माता मला अपराधाबद्दल क्षमा असावी. आपले युवा स्वराज्यावर संकट आले आहे. कितनी मीठी बातें करते हो. मला फक्त तुमचा आशीर्वाद द्या साहेब. कोई बात नाही. आम्ही आमचा डाव खेळू. राजे राजे काय हा विचार. प्रजा राहिली तर स्वराज्य. खान आम्हाला संपवण्यासाठी आलाय आणि तोही 40,000 सैन्यांसह. त्याला जर आम्ही असा खुल्या मैदानात विरोध केला तर सारा मावळ मुलूक बेचिराग केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून म्हणतोय पण त्याच्या पुढे मान चुकवण्याचं नाटक केलं तर नक्कीच प्रजा वाचेल. म्हणजे राजे राजा आपण खानाशी. आमचा विचार वेगळा आहे. अगोदर आम्ही त्या खानाला भिण्याचं नाटक करणार, नंतर त्याला गाफील ठेवून त्याच्याशी 2 हात करणार आहोत. महाभारतात श्रीकृष्णानं अर्जुनाला सांगितलंच होतं, जिंकलास तर पृथ्वीचं राज्य भोगशील आणि हारलास तर स्वर्गाचा मानकरी होशील. पण तुम्ही त्या खानाच्या हेजिबाची भेट घ्या आणि आऊसाहेब राणी मंडळीला गडावर पाठवण्याची व्यवस्थाही करा. हे महाराज शिवबा. साहेब आपण बाळराजे कसे आहेत. शिवबा बाळराजे सुखरूप आहेत. शिवबा स्वराज्यावर संकट आले आहे. त्यामुळे आपलं वैयक्तिक दुःख तुम्हा आम्हा साऱ्यांना विसरावं लागेल. बाळराजेला सांभाळायला आम्ही आहोत. तुम्ही फक्त स्वराज्यावर आलेल्या संकटाचा विचार करा. आई तुळजा भवानी मातेवर विश्वास ठेवा. आता तिनेच आम्हाला राखायचं आहे. शिवबा शिवबा आम्ही ठरवलंय, आम्ही तुमच्या सोबतच राहणार. साहेब शिवबा आता जे व्हायचं असेल ते होऊ दे, पण तुम्हाला नजरेआड करावं असं वाटत नाही. साहेब आम्हाला नजरेआड करू न देणार. स्वराज्य नजरेआड करून कसं चालेल. आपल्या आशीर्वादात आम्ही त्या खानाला मारू हा आमचा विश्वास आहे. पण दुर्दैवाने तसं झालं नाहीच तर. शिवबा शिवबा काय बोलता आहात तुम्ही हे. साहेब सावरून घ्या, नाहीतर आपण असे अश्रू ढालेले पाहताच स्वराज्यासाठी वावरणारे मावळे सरदार देखील कोलमडून पडतील. म्हणून म्हणतो साहेब आपण रायगडी निघा. आम्हाला फक्त तुमचा आशीर्वाद द्या साहेब. आयुष्यमान भव, विजयी भव. शिवबा खान धोकेबाज आहे, तेव्हा सांभाळून. तुमचे दादा महाराजांच्या मृत्यूला आणि थोरले महाराजांच्या अपमानाला विसरू नका. शंभो महादेव आणि आई भवानी तुमचे रक्षण करतील. साहेब आपण निश्चिंत रायगडी राहा. आपल्या आशीर्वादाने आणि आई भवानी मातेच्या कृपेने आम्ही त्या धूर्त कपटी अफजल खानाला ठार करूनच आपल्या दर्शनासाठी येऊ. शिवबा खानाने जेव्हा तुळजा भवानी मातेवर वार केला तेव्हाच त्याचे आयुष्य पणाला लागलं. तुम्ही नक्की विजयी व्हाल. सईचं दुःख विसरून तुम्हाला युद्धावर जावं लागते म्हणून चिंता वाटते. साहेब कोणत्याही गोष्टीचा फार आनंद मानायला आणि दुःख भोगायला परमेश्वरानं आमच्या जीवनात उसंतच ठेवली नाही. साहेब आई भवानीची आवाहन घेऊन सांगतोय, खान जर प्रतापगडाशी आला तर माघारी जाणार नाही. खानाचा हेजीब तर गडाखाली आलाय, पाहूया. आई भवानी जशी बुद्धी देईल तस तसा खेळ रंगात जाईल. आता आपण रायगडी निघाऊ. बरं येतो आम्ही. काळजी घ्या तुम्ही.
मुजरा महाराज. राज, तुमच्या ठाई आपल्या आयुष्याचं सोडं व्हावं म्हणून ना संबंध देशमुखच नाही तर 12 मावलातील तिरंदाज शिलेदार आपल्या स्वराज्याची आणि राज्याची सेवा कराया प्रतापगडावर येऊन हजर झाले आहे. महाराज, त्या खानावरच्या रागानं प्रत्येक मर्द मराठा आता पेटून उठला. त्या खानाच्या सैन्याचा फडशा पाडण्यासाठी प्रत्येक आता राग शिगेला पोचलाय महाराज. शबास आमच्या निष्ठावंत मर्दानो. त्या अफाट खानासंबंधी तुम्ही तसूभरी डगबगू नका. गरिबांचा शत्रू आणि देवांचा वैरी ठरलेला तो अफजल खान वीर सपाट होईपर्यंत आपल्या इमानाला आणि शूरपणाला धक्का लावून घेऊ नका. महाराज, आपण निर्धास्त राहा. त्या प्रतापगडवरचा एकही मावळा त्या अफजल खानाच्या डरकालेने घुळून जाणार नाही महाराज. राज, त्या खंडोजी खोपड्या परमान हरामखोर आणि त्या जगदाली परमान हराम आपल्या बावले तसा एक नाही. आपल्या पाशी राहिले आहे एकापेक्षा एक वाघ आणि सिंह. कान्होजी जेठे, आपण खरं बोलताय. आणि आपल्या सोबत आहेत आपले पालनहार शिवाजी महाराज. महाराज, तुमचे 8 वीर म्हणजे त्या भवानी मातेचे 8 हात आहेत. आणि 8 हातांची भवानी जर त्या क्रोधाने पेटून उठली तर त्या अफजल खानाच्या रक्ताची चिलकांडी या 10 दिशात उडवला खेरीज शांत बसणार नाही महाराज. पालकर, निदान आज तरी त्याची शत्रूंचे डोळे लागून राहिले असतील. या शिवाजी अफजल खानाच्या मुकाबल्याकडे आता पाहूया. खानाचा हेजीब कोणता खलिता घेऊन आलाय तो. म्हणजे महाराज, शिवाजी अजून खुल्या मैदानात उतरत नाही म्हणून खानानं आम्हाला भेटायचा सांगावं पाठवलं असेल. म्हणजे राज, आपण त्या खानाला भेटायला जाणार. महाराज, आमची सुद्धा आपणास विनंती आहे की खानास तुर्तास भेटण्याचं आपण टाळावं. राज, त्या खानाच्या वकिलाला मी चांगलाच ओळखतो. त्याला खानाविषयी लय कलवला आहे. कर्नाटकात असताना शहाजी महाराजांविषयी तो काहीतरी वेगळाच सल्ला देऊन कहाणपुतीत असायचा. जेठे, जर तो कृष्णाजी भारचा हरामखोर असेल तर त्याची मुंडी छाटून तो खानाला पाठवून देतो. पालकर, एका वकिलास मारण्याचं कृत्य आणि त्यातून एका ब्राह्मणाची हत्या आपल्याकडून होता कामा नये. जेथे नाही, आम्हाला असं वाटतं पालकर आणि आपण या वकिलाच्या थोडा वेळ नजरेआड जावं. आम्हासनी पण असंच वाटते. चला पालकर. या कृष्णाजी पण या या. हे आहेत आमचे राजे, शिवाजी राजे, शहाजी राजे भोसले. वकील साहेबांनी मुलाचा नमस्कार स्वीकारावा. चिरंजीव भावा, मी कृष्णाजी भास्कर कुलकर्णी खाणे आजम अफजल खान साहेबांकडून त्यांचा वकील म्हणून आलो आहे. तीर्थरूप खान साहेब यांच्याकडून आपल्या सारख्या थोरांचं येणं हे आमचं अलौकिक भाग्य आहे. त्यामुळे मनात कोणताही संकोच न बाळगता बोलावयास काहीच हरकत नाही. हुजूरांनी आपल्याला खलिता दिलाय तो एकदा कथन करून सांगतोय आपल्या समोर. खाणे आजम अफजल खान साहेब हाविंद बादशाच्या हुकमावरून विजापुराहून वाईत येऊन ठेपले आहेत. बादशाचा असाही हुकूम आहे की शिवाजी यास कैद करून दरबारी दाखल करावे. परंतु खान साहेबांच्या मनात आपल्या विषयी आपुलकीच्या भावना, तसे ते प्रेमाने म्हणतात. आमचा आणि शहाजी राजांचा पुरातन भाईचारा, तरी भावाच्या मुलास अटक करणे म्हणजे स्वतःच्या मुलास अटक करण्यासारखं होईल. तरी शिवाजीनं बादशाह विरुद्ध चालवलेला हा बेवर्ताव सोडून आपली बहादुरी बादशाहच्या कामी लावावी. त्याकरता आम्ही स्वतः शिवाजीस हजरत आदिलशाही समोर देऊन त्यांचे सर्व गुन्हे पदराज्ञाला लावू. तरी आमचा हा खलिता मिळतात शिवाजीनं त्वरित वाईत येऊन खान साहेबांची भेट घ्यावी. आपला खाणे आजम अफजल खान साहेब मोहम्मद शाही.
कृष्णाजी पंत, आपण येण्याआधी सारी हकीकत मी आमच्या महाराजांना सांगितली खरी, परंतु आपल्या अफजल खान साहेबांचा फारच धसका घेतला आहे आमच्या शिवाजी राजांनी. तसं महाराजांनी खान साहेबांना घाबरण्याचं काहीच कारण नाही. अहो अहो खान साहेबांच्या मनात आपल्या विषयी तिल मात्रही कपट नाही. अहो शिवाय आपल्या फायद्याच्याच गोष्टी पत्रात नमूद केल्या. हो, अवश्य केले असतील, आणि का नाही करणार कृष्णाजी पंत. तसे पाहायला गेलात तर आपले अफजल खान साहेब आणि शहाजी राजे अहो एकेकाचे विजापूर दरबारीचे मातब्बर सरदार. हो दोघांमध्ये भाईचारा देखील चांगला होता. आणि वयाच्या बाबतीत म्हणायला गेलात तर आपले अफजल खान साहेब आमच्या शिवाजी राजांना काका समान आहेत. आता तुम्हीच सांगा, पुतण्याचं हित काका म्हणजे आपले अफजल खान साहेब नाही साधणार तर कोण बरं साधणार. अशा दयाळू काका साहेबांचे आम्ही आभारी आहोत. त्यांच्या मनाचा मोठेपणा ऐकून आता आम्हालाच असं वाटू लागले आम्ही जिंकलेले गड किल्ले मुलूक लुटलेली शाही दौलत बादशाहला सुपूर्द करावी. खान साहेबांची आमच्यावर एवढी मेहरबानी झाली की आम्ही पूर्ण भारावून गेलो आहोत. मग महाराजांनी तुरंत वाईत येऊन खान साहेबांची भेट घ्यावी. नाही पण नाही, आम्हाला खान साहेबांचा अतिशय भय वाटतो. म्हणून तर आम्ही असे ह्या किल्ल्यातून त्या किल्ल्यात लपून बसलो आहोत. वाईत आल्यावर आपल्या केसालाही धक्का लागणार नाही ह्याचं वचन आम्ही देतो आपणास महाराज. नाही पण आई भवानीला आण घेऊन सांग, खान साहेबांसमोर जाण्याची आम्हाला हिंमतच होत नाही. आपल्याला हिम्मत करावीच लागेल महाराज, हिम्मत करावीच लागेल. मग तुम्हीच सांगा, आपली आणि अफजल खान साहेबांची भेट ती कशी होणार. पण आम्हाला असं वाटतं काका साहेबांनीच आमच्या भेटीसाठी जावळीत यावं, परंतु आम्हाला मात्र तिकडं जावळीत जाण्याचा वाईत जाण्याचा आग्रह धरू नका. काका साहेबांचा पराक्रम तर पृथ्वीपेक्षाही मोठा आहे. अहो अहो त्यांचं मन देखील पृथ्वीपेक्षा विशाल आणि दयाळू आहे बरं का. अहो पंताजी, मी खान साहेबांना पूर्ण ओळखून आहे. अहो त्यांच्या विषयी मला पूर्ण खात्री आहे. त्यांच्या मनात आपल्या विषयी तिल मात्रही कपट नाही. अहो कृष्णाजी पंत, आजपर्यंत आमचे राजे कोणाला तेवढे घाबरले नाहीत तेवढे आपल्या अफजल खान साहेबांना घाबरलेले प्रथमच आमच्या दृष्टीस पडतायत. तेव्हा माझी आपणाला विनंती आहे की आपण खान साहेबांना घेऊन जावळीत आलात तर फार बरं होईल. खान साहेब जावळीत येतात आमच्याकडून झालेल्या अपराधांची प्रथम आम्ही क्षमा मागणार आहोत. खान साहेबांनी आम्हाला क्षमा करावं आणि खुशाल हाताला धरून बादशाकडे घेऊन जावं. ठीक आहे, महाराजांचा हा अधडसीपणा मी खान साहेबांसमोर कथन करून त्यांना जावळीस येण्यास भाग पाडतो. आपले आमच्यावर दुःख होते. हो महाराज, पण ठरल्याप्रमाणे सर्व किल्ले गड मुळूक खान साहेबांच्या स्वाधीन मात्र करावे लागतील. तिला शब्दाचा अनुमान होणार नाही याची आम्ही तुम्हाला हमी देतो. तर मग ठीक आहे. तशीच आमची आणखी एक विनंती आहे. बोलावं. खान साहेबांनी आम्हाला अभयाची शपथ द्यावी आणि एवढ्याच करता आमचे वकील म्हणून पंताजी बोकिलांना घेऊन खान साहेबांकडे चलावं. मग महाराज निघायचं का खान साहेबांच्या भेटीला. नाही पंत नाही. महाराजांची ही विनंती आम्हाला त्रिवार मान्य आहे. वकील साहेबांना मुक्कामाच्या ठिकाणी घेऊन चलावं. होय महाराज. या कृष्णाजी भास्कर या. हो हो. कोण आहे रे तिकडे. या. वकील साहेबांना विश्रांतीच्या ठिकाणी घेऊन जावं. या या कृष्णाजी भास्कर व्हा पुढे. महाराजांच्या मनातील भीती घालून मी हा आलोच. या. अवश्य चला, अवश्य या. वकील साहेब नमस्कार. महाराज क्षमा असावी महाराज. खानाच्या हिजिबा पुढे आपलं नको ते आधे कोणे जुने बोलण्याबद्दल क्षमा असावी महाराज. नाही पंत, तुम्ही आम्हाला काहीच विरुद्ध बोलला नाही.
उलट हे अवघड राजकारण खेळायला भाग पाडून तुम्ही आम्हाला मदतच केली. जरा महाराज महाराज त्या ठाण्याला जावलीसारख्या घनदाट अरण्यात बोलवून घेण्याचा हा डाव खरंच वाखाण्याजोगा आहे. कान्होजी, ही सर्व पंतांचीच कृपा. त्यांनीच आम्हाला त्या खानास फास चटाल लावला. पंत, तुम्ही आमच्याच घरचे. आऊ साहेबांचा आपल्यावर अतोनात विश्वास. राजकारभारातील तुम्हीच आमचे पुरातन चिटणीस. राजकारणातील अशी कितीतरी गुंतागुंतीची जाळी आपण आजपर्यंत हसत हसत सोडवली. त्याचप्रमाणे हे अवघड राजकारण तडी जाण्यास आम्ही तुम्हाला खानाकडे हिजबीस पाठवत आहोत. आम्ही खानाकडे वाईस जाण्यास तयार आहोत महाराज. पण खानाकडे जाताच खानास काही जाब सवाल करायचा आहे तुमचं तुम्हीच ठरवायचं. खान आमच्या भेटीस चावलीतच येणार हे निश्चित करून यायचं. माझ्यावर सोपवलेल्या कामगिरीबद्दल महाराजांनी निश्चिंत असावं. कान्होजी, ठीक आहे. 12 मावळातील सर्व देशमुखांना आमच्या सोबतीला आणून तुम्ही आमचं मनगट हत्तीच्या फळा एवढं मजबूत केलं. आता या सगळ्यांच्या साहाय्याने आम्ही त्या दृष्टाचा बिमोड करू. पालकर, जी महाराज. खानाला आमच्या भेटीसाठी जावळीत बोलावण्याचं केलं आहे आणि आमच्या सुडा करता तो प्रचंड ताकदीचा ढग गडगडात आणि धडपडत निश्चित जावळीत येईल याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. तेव्हा तुम्ही त्वरेने जावळीत रवाना व्हा. पालकर, तुम्ही प्रत्येक मराठ्याचे सर्वमत आहात. तेव्हा त्या खानावर हल्ला चढवण्याची वेळ येताच प्रत्येक मराठ्याचं रक्त वीर श्रेणी पेटून उठेल अशी त्यांना आतापासूनच शिकून द्या. जी महाराज. कान्होजी, हे महाराज, आमचे चुलत भाऊ बाबाजी राजे भोसले यांना तुरंत जावलीत राहण्याचा हुकूम बजावा आणि तेथूनच भीमतडीत रवाना व्हा. या खानास आता आम्ही दाखवून देणार आहोत. हा देश मराठ्यांचा देश आहे. हे राज्य समशिरीचं राज्य आहे आणि समशिरीला मार्ग एकच, सम्रांगण. इंतजार दिन दिन इंतजार वो सेवाजी के हमें कैसे इंतजारी लगी है. वो काफर सेवाजी अभी तक हमारे हाथ लगा नहीं. इस बात से ये हमारा दिल छोटा होता जा रहा है. तो दूसरी ओर उस काफर को पकड़कर हुजूर दाखिल करने के बाद हमारा मान सम्मान, हमारा रुतबा बढ़ जाएगा. इस सोच से यही हमारा कमबख्त दिल बड़ा भी होता जा रहा है. तो सेवाजी के इंतजारी से हम ही नहीं, खुद आलम पना भी परेशान हुए होंगे. यहाँ हमें वो सेवाजी की इंतजारी और वहां आलम पना को इंतजारी होगी इस अफजल खान की कि वो सेवाजी को कैद करके कब ले आए. या अल्लाह, या खुदा, मैं आंखों में सुरमा लगाकर वो सेवाजी को कैद करके विजापुर कब लौटूंगा. ये सुनहरा मौका कब आएगा, कब आएगा मेरे खुदा, कब आएगा. आला हुजूर, आपल्यासारखा एक सुनेरी मोका आला ज्यानं त्या मावळातील देशमुखांना फितूर करून त्या बदमाश शिवाजीला जाऊन मिळवलं. तोच कान्होजी जेदे भीमतडीच्या मार्गी जाताना आमच्या हातून कैद झाला आहे. हाजिर करो हमारे सामने उस हरामजादे को. सरदार सय्यद बंडा आणि प्रतापराव मोरे त्याला घेऊनच येत आहेत. सोडा सोडा मला, सोडा सोडा. ये बुढ़े, हमारे पुत्रांच्या चरणों पर अपना सिर झुका दो. अरे जा, तुझ्या उजळामोर बाण झुकावा. माझ्यातलं कोळ पण गवात बघून गेलाय. ही तुझी न झुकणारी मान छाटून आसमान मी तुम्ही समजलं. अरे गबे पलपुट्या, स्वतःच्या जावलीत जीव घेऊन पळालास
म्हणून वाचलास, नाहीतर तवाच महाराजांच्या तलवारीला बली पडला असतास. पण तुझा इथं आता बली पडेल हे लक्षात ठेव. अरे घोर पडे बाबा, लय दिस विजापुरात घोरट पडला होतास, तो आता या महाराष्ट्रात येऊन जागा झालास वय. पण तुझ्या या धमकावल्या या बनाच्या मोर नाही पोचणार. त्या पोचत्याल विजापूरच्या शिपायाकडं. खामोश हरामजादे, मलहूर मखहूर बुड्ढे, बादशाह का नमक खाकर सिराजी की ईमानी करने वाले नमक हराम कुत्ते, हमसे बेईमानी तुम्हें बादशाह का फरमान नहीं मिला? तवाच मिळालं आणि तवाच ते गुंडाला फुलतीला लटकावलं. खामोश, हाँ बदौलत के फरमान की बेइज्जती का तमाशा बनाने वाले काफर बुड्ढे, हम तुम्हें जमीन पे गाड़ देंगे. स्वर्ग की औलाद, देखिए हमारी ताकत, हमारी विजयपुर जैसी ताकत तुम्हारे महाराष्ट्र में किसी ने नहीं. तुम्हारे महाराष्ट्र पर हमने 1000 जुल्म किए, लेकिन एक पण जुल्माचा जाब विचारला तुम्हारा वो सेवाजी अभी तक हमारे सामने आया नहीं. पहाड़ों का चूहा लपून बसलाय डोंगर किल्ल्यात. लपून नाही, दबा धरून बसलाय. योग्य वेळेची वाट बघत. त्याची वेळ आता भरून आली जिथे. त्याच्या अगोदर तुझी मात्र फारच वाईट लागेल. कारण त्या सर्व देशमुखांना खानाविरुद्ध जाऊन मिळवलंस म्हणून. और बादशाहच्या खिलाफ अति फितुरी केल्याबद्दल तुझी इथल्या इथं गर्दन छाटली जाईल. हुजूर, या खेरड्याची गर्दन छाटण्याची सुवर्ण संधी मला द्या. अरे घोर पड्या, तुझ्या उजरा मोर अशा बंदीवानाला मारत आहो काय कामाचा. वाईस मोकला करून बघ नामर्द. कोण कोण नामर्द? हा बाजू घोरपड्या नामर्द. अरे घोर पड्या, अरे पहिल्यापासूनच तू नामर्द आहेस. म्हणून तर शहाजी महाराज झोपेत असताना त्याला बेसुखपणा कैद केलं. अरे तू तुझ्या मर्दपणावर. अरे लढावं तर जिथे मर्दा संघ लढावं, मेल्या पुढच्या संघ नवं. खामोश बेमुर्तखोर, तुम लोग इस बेवकूफी की बातें सुनकर खड़े करो. सैयद बंदा प्रतापराव, इस काफर की गर्दन हमारे कदमों में झुका दो. और सरदार घोर बड़े, तुम्हारे शमशेर के एक ही वार से इस काफर की गर्दन धड़ से अलग कर दो. तड़प तड़प के मरना चाहिए मगरूर मरगट्ठा. अरे हा मागा. अरे वा मागा. अशा मरायच्या अगोदर तुमच्या पापी हाताचा इटाच या देहाला कशापाशी हवा. आता चला, हा तयार. मारा या म्हाताऱ्याची गर्दन. हमें लगा था ये काफर बुड्ढा हमारे कदमों में गिड़ गिड़ाकर अपने प्राणों की भीख मांगेगा, लेकिन नहीं. घोर बड़े, देर किस बात की, उड़ा दो इस काफर की गर्दन. कान्होजी, नका हुजूर, कान्होजी जेधेला मारू नका. कान्होजी जेधेच्या प्राणहानीनं आपली मात्र फार मोठी हानी होणार आहे. आम्ही आपल्या आणि शिवाजीच्या भेटीचं जुलून आणलेल्या कुंडलीवर पाणी फेरू नका हुजूर. क्या कहते हो कृष्णा जी? वो सेवाजी हमसे मिलने के लिए राजी हो गया. शिवाजी आपल्या भेटीला यावं की आपण शिवाजीच्या भेटीला जावं, हा वृत्तांत नंतर सांगतो. प्रथम कान्होजी जेधेला सोडावं हुजूर. लेकिन कृष्णा जी, हुजूर, हा आमचा इशारा समजून घ्यावा अशा या विश्वासू हेजिबांची विनंती आहे आपल्यास. ठीक है, कान्हो जी को छोड़ दिया जाए. अब उस पर हमारा कोई गुस्सा नहीं है. जेधे, झाला अपराधाबद्दल क्षमा असावी. आपल्या महाराजांची आणि हुजुरांची भेट होणार आहे हे खान साहेबांना माहित नव्हतं, म्हणून आपल्यावर बाका प्रसंग ओढवला. हाँ हाँ कान्हो जी, तुम्हारे सेवाजी राजा और हमारे साथ भाईचारा होने वाला है, ये बात हमें मालूम नहीं थी. सय्यद बंडा, कान्होजींना सन्मानानं स्वराज्याची वाट दाखवा. आम्हाला तुमच्या सरदाराने आमच्या स्वराज्याची वाट दाखवायची गरज नाही. तुम्ही जिथं उभे आहात ती वाई या स्वराज्याची आहे. तेव्हा तुमच्या या सरदारांनी
या वाटेची काय खबर असतात? हे लाली तर तुम्हाला त्या माणसाच्या बाहेरची वाट दाखवू. हो जाते जाते हमारी जख्म पर नमक छिड़कर चला गया. जाऊ द्या हुजूर, आता या मराठ्यांच्या अखेरच्या श्वासाची दुर्गंधी आहे ही. ऐसी बात है तो कृष्णा जी भास्कर वो सेवाजी हमसे कब मिलने आ रहा है? तो कसला येतोय हुजूर? आपण म्हटल्याप्रमाणे तो बिलात लपणारा उंदीरच आहे आणि त्या उंदराचं गिरफ्तारीचं फरमान तिथं गेल्यापासून त्याची तर नुसती तारांबळ उडाली हुजूर, तारांबळ. इसका मतलब सेवाजी आम्हाला घाबरला तर? हुजूर बहुत घाबरला. अहो हुजूर, आम्हाला सारखं वाटत होतं शिवाजी असा आहे, शिवाजी तसा आहे, पण तिथं जाताच अनुभव मात्र उलटाच पाहायला मिळाला. गडात त्याचे कुठे सैन्य दिसलंच नाही. हा, कुठं तरी 5-50 मावळे तेवढेच होते. 5-50 हुजूर, 5-50 मराठे आणि त्या कान्होजीनं मिळवलेलं ते 2000 देशमुख, म्हणजे एकूण काय ते शिवाजीचं फार मोठं सैन्य म्हणता येणार नाही. फार तर ते शिवाजीला पालखीत बसून या गडावरून त्या गडावर नेणारे भोईच म्हणावे लागतील. भोई. हुजूर, शिवाजी अगदी स्पष्ट म्हणाला, आम्ही खान साहेबांना खूप घाबरलेलो आहे. आम्ही जिंकलेले सर्व मुलूक, गड किल्ले आम्ही खान साहेबांच्या स्वाधीन करण्यास तयार आहोत. त्यासाठीच त्यांच्या पंताजी वकिलांना सोबतच घेऊन आलो आहे हुजूर. ऐसी बात है तो हम सेवाजी से मिलने के लिए जावली जरूर जाएंगे. सैयद बंडा, ये हुजूर. सेवाजी के आए हुए उस हेजिब को अंदर ले गया. ये हुजूर. आइए आइए पंताजी, आइए. या अफजल खान साहेबांचा जय जयकार असो. अफजल खान साहेबांचा जय जयकार असो. खान साहेब, आमचे मस्तक सदैव आपल्या चरणी नम्र आहे. आपल्याला हे पत्र दिले आहे तुमच्या शिवाजी राजांनी. कृष्णा जी भास्कर, जरा देखो तो सही सेवाजी राजा हमें क्या लिखता है. तीर्थरूप खान साहेबास आपल्या बाळकाचे अनेक प्रणाम. आमचे वडील शहाजी राजे यांच्याशी आपले प्रेमाचे बंध. तेव्हा तुम्ही आम्हास काका इतकेच प्रिय. तरी मुलाचे अपराध आपण मोठ्या दिलाने माफ करावेत म्हणून हे पत्र देत आहे. आम्ही जे बर्ताव करून मिळवलेले गड किल्ले सर्व मुलूक जावळीसह आम्ही तुमच्या स्वाधीन करायला तयार आहोत. शिवाय आपण सुचवल्याप्रमाणे यापुढे विजापुरी चाकरीसाठीही आम्हाला हातारून धरून नेण्याकरता जावळीस यावे. आमच्या पाठीवर मायेचा हात थोपटून आमच्या मनाची भीती दूर करावी आणि आम्हास ऊर्जित करावे. वाईस येऊन आपल्या नजरेला नजर मिळवण्याची आम्हाला हिंमत होत नाही. आपण जावळीस येताच आम्ही आपल्या पवित्र चरणाशी स्वअर्पण होऊ. आपला शिवाजी शहाजी राजे भोसले. सेवाजी शहाजी भोसले आखिर हमारे सामने झुक ही गया. यूं नहीं झुकेंगे खान साहेब. आपले शौर्य, धैर्य आणि पराक्रम पाहून आमच्या राजांनी आपला फारच धसका घेतला आहे. तेव्हा माझी आपणास विनंती आहे की आपण जावळीत आलात आणि त्यांना धीर दिलात तर फार बरं होईल. ठीक है पंताजी, हम जावली आने को तैयार है, लेकिन एक शर्त पर. शर्त? कौन सी शर्त? हमारे खान साहेबांनी आपला शब्द स्पष्ट करावा. हमारे साथ साथ हमारी पूरी फौज जावली के लिए रवाना होगी. क्योंकि पंताजी, तुम्हारा सेवाजी जितना मगलूम मालूम होता है उससे ज्यादा वो अकलमान और चालाक भी है. नाही नाही खान साहेब, नाही.
आमच्या शिवाजी राजांच्या मनात आपल्याविषयी बिलकुल कपट भाव नाही. अहो, आमचे राजे तर म्हणाले की खान साहेबांनी आपल्या पुऱ्या फौजेसाठी आमच्या जावलीत येऊन आमच्या जावलीची जंगल शोभा वाढवावी. आपली जावणी म्हणायला त्या शिवाजी बापाने घेऊन गेली होती की काय? खामोश प्रतापराव, तुम्हारी वो जावली शिवाजी ने लड़ून मिलवली है और वो बिना लड़ते हमें मिलने वाली है. इससे और ज्यादा तुम्हें क्या चाहिए? पंता जी, शिवाजी से जाके कह दो कि हम जावली आने के लिए तैयार है. ठीक आहे, आपले महद उपकार होतील खान साहेब. लेकिन ध्यान रहे पंता जी, आपने हमें शिवाजी का पूरा यकीन तो दिलाया, लेकिन हमारा जावली आना आपके जिम्मेदारी पर रहेगा. माझ्यावर सोपवलेल्या कामगिरीबद्दल खान साहेबांनी निश्चिंत असावे. तो फिर ठीक है, कल सुबह होते हम हमारे पूरी फौज के साथ जावली के लिए रवाना होंगे. कृष्णाजी भास्कर, कोटी उपकार होतील. कृष्णाजी भास्कर, पंताजींना सन्मानानं अलविदा करा. अवश्य या पंताजी, या या. हमारे बहादुर सरदारों, देखिए हमारे मुस्तदिक, हमारी ताकत के खौफ से वो शिवाजी ने अपने पराभव का पैगाम भेजकर अपनी हार कबूल कर ली. इससे और ज्यादा खुशी हमारे लिए क्या हो सकती है? तो भी माफ हुजूर, आपके खुशी में मैं मेरी खुशी नहीं मानता. क्या? वो शिवाजी को कुछ चाल लगती है. नहीं, हमारे राज से वो शिवाजी का राज गहरा हो ही नहीं सकता. वो शिवाजी ने हमें मुलाकात की दावत दी है, लेकिन पहली मुलाकात में हम उसे अपने बगल में दबोचकर खत्म कर देंगे. फिर भी हुजरानी फिर विचार करावा. खामोश! सैयद बंडा, हमें रोकने की तुम कोशिश मत करो. जरा सोचो, तो शिवाजी को पकड़ने के लिए हम विजापुर से यहां तक आए हैं, और वैसे भी बड़ी बेगम साहिबा ने हमें हुक्म दिया है कि शिवाजी जहां भी रहेगा वहां जाकर उसे कैद या खत्म कर दो. और तुम्हें क्या लगता है, शिवाजी जावली में है, इसका मतलब खुदा के मस्जिद में है? यह खुदा ताला को भी मालूम है कि इस अफजल खान का पैर जिस पत्थर पे पड़े, वो पत्थर तो क्या पहाड़ भी थर्रा जाएगा, शैतान भी कांप उठे. ऐसी अपनी ताकत पर हमें पूरा यकीन है. हम किसी के आगे हार नहीं सकते. जाओ, सारी फौज को तैयार रहने का हुक्म दे दो. हमारे बहादुर सरदारों, वो शिवाजी की मुलाकात के लिए हमें जावली जाना है. जावली, जावली. कृष्णा जी, जैसे तैसे हम जावली में आके पहुंच गए, लेकिन अभी तक वो शिवाजी के हिजिब पंता जी का कुछ पता नहीं चला. कहाँ मर गया है वो? ठीक आहे आता हुजूर. ठीक आहे, आळच पंताजी. यावं यावं पंताजी. आइए आइए पंता जी. आपके जावली में आते आते हमारे आधे अधिक सैनिक तो घायल हुए. तुम्हारी ये जावली है या मौत की खाई? शिवाय आमचे 10-15 हत्ती, शिवाय आमचे 10-15 हत्तींचे पाय मुरगळून ते लंगडे झाले. तेव्हा आम्हाला असं वाटलं की आता इथूनच मागं पडावं. आपल्याला झालेल्या 1000 यातनाबद्दल आम्ही दिलगीर आहोत खान साहेब. ठीक है पंता जी, देखो आपके कहने पर हम जावली में आके हमने वादा पूरा किया. अब आप भी आपके शिवाजी को जल्द से जल्द हमारे मुलाकात के लिए हमारे सामने खड़ा करके आप भी अपना वादा पूरा करो. काय? प्रत्यक्ष मेहमानांच्या छावणीत येऊन आमच्या राजांनी भेटावं? अहो पंताजी, मग काय खान साहेबांनी गडावर येऊन महाराजांची भेट घ्यावी का? अहो गड काय, छावणी काय,
भेटीत आणखी काय फरक पडणार आहे? कृष्णाजी भास्कर, अहो भेटीत काही नसलं तरी प्रत्येकाच्या मनाचा मोठेपणा काय आहे की नाही? मग काय त्या शिवाजीला खान साहेबांनी प्रतापगडावर येऊन भेटावं म्हणता? मुळीच नाही, मुळीच नाही. खान साहेब आणि शिवाजी राजांची भेट ठरल्याप्रमाणेच होईल आणि तीही फक्त दोघांनीशी. दोघांशी? त्या कशा आणि कुठं? या जावळी आणि प्रतापगडच्या बरोबर मध्यभागी, फक्त पाऊण कोसाच्या अंतरावर. जावली और प्रतापगढ़ के बीच? हो, फक्त पाऊण कोसांच्या अंतरावर. तिथे आपल्या दोघांच्या मनमुराद भेटी होतील. ठीक है पंताजी, हम हमारे साथ अपने 10 अंगरक्षक लेंगे. वैसे ही सेवाजी ने अपने साथ अपने 10 अंगरक्षक जरूर घ्यावे. हो हो खान साहेब, जरूर असावेत, परंतु श्यामी येण्यात फक्त दोघेची बैसोनी बोलावे. और बाकी के सरदार? बाकीचे सरदार श्यामी येण्यापासून 100 पावले दूर. अच्छा ठीक है, हमारे बाकी के सरदार शामिने से 100 कदम दूर रहेंगे. पंताजी, बोलो. तुम्हारे सेवाजी से जाके कह दो उसकी सारी शर्त हमें मंजूर है. खान साहेबांचा आम्हावर विश्वास आहे. धन्यवाद खान साहेब, आपण सर्व अटी शर्ती मान्य केल्याबद्दल. आता ह्या तहाच्या सर्व अटी शर्ती मान्य होतील आणि एकदा का खान साहेबांनी आमच्या शिवाजी राजांना प्रेमाने आलिंगन दिले, सर्व अटी शर्ती मान्य झाल्या की गडावरील सर्व सैनिकांना तोफेचे आवाज करून विजयाचा सर्वकडे दूर दिला जाईल आणि सर्वत्र आनंद केला जाईल. ठीक है, जाओ तुम. धन्यवाद खान साहेब, या. आपण सर्व अटी शर्ती मान्य केल्याबद्दल. यावं. बेवकूफ बुद्धा, कहता है गडावरून तोफांचे आवाज देऊन सैनिकांना आनंदाचा इशारा दिला जाईल. लेकिन वो आवाज खुशी का इशारा नहीं होगा, वो आवाज होगा शिवाजी हमारे हाथों से बर्बाद होने का. वो आवाज सह्याद्री के पहाड़ों में घूमेगा और उस आवाज के साथ साथ वो शिवाजी की रूह रात के समय जावली के जंगल में इन सभी मरघटों को भटकती हुई नजर आएगी. चलो. एक, दोन, तीन. एक, दोन, तीन. आणा, मारा, कापून टाकाय गाडीवाले बोकडा असली. आराम घ्या नो, आमचा राजा हवाय का तुम्हासनी? अरे राम 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 राम, दमलो बुवा. या अफजल खानाच्या तोल या जावळीच्या जंगलात पडल्यापासून असा सराव करतो या लढाईचा, पण मना जोगता काही सराव होई नाही. आता बघा हा, खानाचं सैन्य आहे अवघड, खानाचं सैन्य आहे 40,000 आणि महाराजाचं सैन्य आहे अवघड 10,000. म्हणजे प्रत्येक मराठी मावल्याला त्याचे 4 डोकी उडवावी लागतील. म्हणजे माझ्याही वाटेला मला 4 डोकी उडवावी लागतील. ते पण माझं टपोर शाबू ठेवून सांग. तेव्हा खानाची आणि महाराजाची भेट होताच मोठी युद्ध लढाई होणार आहे. तर मला बी रंगीत तालीम केली पाहिजे. हर हर महादेव, हर हर महादेव, जय भवानी. अगं हो 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 हो, एवढे हात घालून एवढं ग, जरा ऐकून तर घे. नाही, आता ऐकायला सवड नाही. तुमचा पराक्रम बघायचाच आहे मला. तो लगेच झाल्यावर जाईल की, आता कशा पाहिजे, जरा दमाने घे की. नाही,
पुरा निकाल लागला बिगर दम घेणार नाही मी. म्हणजे माझा निकाल लावणार आहेस की काय? तुमचा नवा लढाईचा. आता वाण चालवता तलवार चालवा, नाही तर म्हणजे माझं मुंडकं उडवणार आहेस की काय? वय अक्षय बरोबर बोललात. चला करा म्हणून तुमचं टकुरा. अगो हो हो हो, एवढी का घाई सुटली? माझं डोसकं उडवाया. अहो तुम्हीच तर आता हातावर शिर घेऊन छान लढाई करणार हायसा ना. मग तेव्हा अगोदरच शिर उतरवून देते तुमच्या हातावर. चला आटपा झटपट हात मोर धरून छान पावित्र्यात उभं राहा. एक दोन तीन. थांब थांब थांब. अगं एवढी का घाई सुटली तुला? माझं डोसकं उडवाया. अहो डोसकंच उडवायचं आहे तर जागी त्या मोगलांच्या छावणीत आणि हवी तेवढी उडव की डोचकी. माझ्याही वाट्याला 4 डोचकी उडवली, मला काही फरक पडत नाही. अहो त्या खानाच्या छावणीतील बिना शेंडीची डोसकी उडवाया. मावळी मन अर्ध्या रात्रीपासूनच छावणी भोवताली येडा घालून छान तोफाच्या इशाऱ्याची वाट बघत बसल्या ती. तेव्हा मी माझ्या हक्काचं मुंडकं सोडून त्या मेला अभद्र मोगलांची मुंडकी उडवाया कशा पायी जाऊ मी? मायला माझं मुंडकं म्हणजे हक्काचं मुंडकं वाटलं होय? वय हक्काचंच नव्ह तर अक्षी मुठीतला आहे, माझ्या मुठीतला. धन्य आहे तुझी अंबाबाई. अशी किती विलवटांगण माझ्या मोर घातली तरी माझा बेत बदलणार नाही मी. हे बघ बिजले, बाई मोर लोटांगण घालणारा शेगाड शिपाई नाही म्या. बैरजी नायकाचा शागीर पट्टे आहे. आता लढाईला तोंड लागून दे, मग बघ कशी त्याची मोगलाची मुंडकी उडवतोय सपासपटी. शाबास रे माझ्या मर्दा, तुमचा योच पराक्रम बघायचा आहे मला. न म्हणून शांत तर माझ्या बाणाला लगीन ठरवलंय तुमच्या संग. अशी शोभते ना माझी बायको. असं काय करता सखुळ्यावाणी? बघितलं कोणीतरी मोरल्या लढाईची तयारी करतोय शहाण्यावाणी गुमान वाईस. अहो असं फाजीलपणा करायला काहीच कसं वाटत नाही तुम्हासनी. म्हणजे उघड्यावर लाज वाटते या. मग चल की पलीकडच्या जालीत जाऊ. ए मालिक, दुनिया में सच्चा है तो, बाकी सब फालतू. त्या माईला हीच येलगावली होय त्या फकीर बाबाला मध्येच कळमळायला. अक्षी देवावानी धावून आला बिचारा. काय म्हणालीस? हा देव तुम्ही राक्षस होय होय? होय या अल्लाह, कर सबका भला, देगा उसका भला, न देगा उसका भी भला. ए परवरदिगार खुदा ताला, सिर्फ तू ही है बंदे का रखवाला. इथले फकीर बाबाचे नमस्कार कर. बेटा झगड़ा मत करो, मैं सबको जानता हूँ. नमस्कार करते हो फकीर बाबा. अल्लाह ताला तुम्हें सलामत रखे बेटी. मी आधी नमस्कार करते फकीर बाबा. उम्र दराज हो बेटा, उम्र दराज हो. फकीर बाबा, हा उदंड आयुष्याचा आशीर्वाद मला देण्याऐवजी माझ्या महाराजासनी द्या. महाराज राहिले तर स्वराज्य राहील, आणि स्वराज्य राहिला तर आमच्या सारख्या चाकरांना जगण्याला मोळ येईल. नाहीतर मेल्यातच जमा. शाबास भवान्या, महाराजांचा मावला शोभतोस खरा. महाराज तुझ्या या स्वामी निष्ठेचं चीज केल्या वाचून राहणार नाही. अगं बाई, कोण? बहिर्जी नाही? कोण? बहिर्जी नाही? मी तुम्हाला ओळखलंच नाही. म्हणून तर खानाची संबंध छावणी फिरून इथवर सही सलामत आलो. खानाची पुरी छावणी बेफिकीर आणि गाफील आहे. साध्या हशमान पासून तो बड्या सरदारांपर्यंत सारे रंगराव मात्र खाण्या पिण्यात आणि गाण्या बजावण्यात रंगून गेलेत. आपले सर्व माऊली हेरांनी आपापली शस्त्रे त्या पलीकडच्या रानात ठेवून कोणी वासुदेव, कोणी वाघ्या मुरले, तर कोणी कडक लक्ष्मी अशी सोंग घेऊन खानाच्या छावणीत विखुरलेत. तुम्ही सुद्धा तमाशगिरांचा वेश घेऊन या उत्तरेच्या बाजूला खानाच्या छावणीत शिरा. हे बघ बिजले, हे सर्व हत्यारे त्या पलीकडच्या जालीत ठेव आणि तिथल्या तमासगिरीचा पोशाख घेऊन ये. जा बोल. भवान्या, अफजल खान महाराजांची भेट घेण्यास निघालाय. महाराजांना वर्दी द्यायला मीही निघतो. एक गोष्ट ध्यानात ठेव, तोफांचा आवाज होतात छावणीपासून दूर हो. बिजलीला गडावर पाठवून या मावळ मातांच्या साथीनं खानाच्या फौजेची सफा खांडोली उडवा. खानाचा एकही शिपाई या जावळीतून जिवंत जाता कामा नये.
घाबरू नका नाईक, या हरामखोरासनी कबरस्थानातच पाठवतो. शाबास, नीट हुशारीनं वागा. येतो मी. जशी आज्ञा नाही. या अल्लाह, कर सबका भला, देगा उसका भला, न देगा उसका भी भला. है परवरदिगार खुदा ताला, सिर्फ तू ही है बंदे का रखवाला. हिंदवी स्वातंत्र्याच्या भाग्यवंतांनो, तो ब्राह्मण सुखी व्हावेत, माय बहिणीची आबरू अबाधित राहावी, देव धर्म रक्षीला जावा म्हणून आम्ही या मायभूमीच्या अंगणात स्वराज्य रोपट लावलं. ते तुम्ही जीवाच्या जोखडीने जतन केलं. आपल्या निष्ठेचं आणि कष्टाचं खत पाणी घालून त्यास वाढीस लावून त्याचं प्रचंड वृक्षात रूपांतर केलं. भीमा अर्जुनाचा पराक्रम आणि अभिमन्यूचं धैर्य दाखवून मराठ्यांच्या 96 पिढीचं नाव उज्ज्वल केलं. एकेका झडपेसरशी गगनाला बिलगलेले बेलाट किल्ले घेतलेत. पण आज या अफजल खानाच्या रूपानं कोसळलेल्या आसमानी सुलतानी पुढं मराठमर्दाच्या जात कुलीचा कस लागायचा बाखवत देऊन ठेपलाय. राजा, या कसोटीच्या वक्ती आपले मराठे पराक्रमाची शर्त करतील याची खात्री ठेवा. महाराज, प्रभू रामचंद्राने जसं त्या रावणी कुळाचा नाश केला, तशीच आज आपली वानर सेना त्या जावळीच्या खोळात प्रतापगडावर अफजल खानाच्या सैन्याची कतल करणार. महाराज, आम्हा फक्त भीती आपली आहे, चिंता आपली आहे. तो खान गडाखाली कपट घेऊनच आला, तेव्हा आपण स्वतः न जाता या चाकरांना आज्ञा करावी. महाराज, नेताजी, खान मनी कपट घेऊनच आलाय म्हणूनच आम्ही जातीनं जाऊन त्याला भेटणार. आणि तुळजापुरात पंढरपुरात खानाचं गाव घेतलं. आमच्या निष्पाप जनतेची अमानुष कत्तल केली. या त्याच्या पापाचा जाप पुसण्याऐवजी तुम्हासारख्या जीवलगांना मृत्यू मुखात लोटून आम्ही स्वतःची जान बचवण्याची भ्याड नादानी करू नाही. हे होणे नाही. महाराज, हा एक नेताजी गेला तरी चालेल, असे हजारो नेताजी आपणास मिळतील, पण हा लाखांचा पोशिंदा आणि स्वराज्याचा तारणहार आम्हाला पुन्हा लाभणार नाही. महाराज, नेताजी, देवा ब्राह्मणांची, साधू संतांची ही पुण्यभूमी स्वतंत्र करण्यासाठी तुमचा आमचा हा जन्म. त्यासाठी वाटेल तो त्याग, वाटेल ते साहस करणारा प्रत्येक मराठा प्रति शिवाजीच आहे. नेताजी, कान्होजी, पण चिंता करू नका. हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा. भेटीचा शेवट कसाही हो, तोफीचा इशारा होता त्या वैरावर आठी दिशांनी तुटून पडा. अवघा कणी माडवा उभा कापून काढा. आज तुमचे पूर्वज स्वर्गातून तुमचा पराक्रम पाहणार आहेत. महाराज, आपल्या हुकमाप्रमाणे चारवे बाजूला आपले दबा धरून सैन्य बसले आहे. गडावरून तोफांचा इशारा होता त्या गनिमांना कापून काढू, त्यांना मातीमोल करू. महाराज, जहीरजी, अफजल खान आपल्या भेटीसाठी श्यामी यानेकडे येण्यास निघालाय. सोबत 10 भुई, कृष्णाजी भास्कर व सय्यद बंडा नावाचा एक हत्यारबंद सरदार आहे. पट्टा चालवण्यात मोठा तरबेज म्हणतात. ठीक आहे, त्या सय्यद बंडाचा उपाय आम्ही शोधून काढला आहे.
धीरज, तसाच काही बाका प्रसंग घडलास तर तू फक्त त्या सय्यद बंडाकडे लक्ष ठेवायचं. आमच्याकडे हेच लक्ष ठेवू नकोस. डोळ्याची पापणी सुद्धा लावून देऊ नकोस, समजलं? आपण आम्हाला सोबत घेऊन जाताय हे माझं भाग्यच राज. आणि संभाजी गावजी धीरज, तू शामियानाच्या प्रवेशद्वारावर उभा राहून खानाच्या अंगरक्षकांकडे लक्ष ठेव. खानाच्या पालखीचे भोई हेच खानाचे अंगरक्षक असणार. माझे प्राण गेले तरी चालेल, पण कानाच्या अंगरक्षकाला एकही पाऊल पुढे लागू देणार नाही. शाबास माझ्या मर्द मराठ्यांनो. नेताजी, कान्होजी, बहिरजी, आपापल्या तुकड्यांचे प्रतिनिधित्व करा. हर हर महादेव. महाराज, आपल्या सर्व अटी शर्ती आम्ही त्या खानाला मान्य करायला लावल्या आहेत. आता माई जगदंबेचं नाव घेऊन महाराजांनी निश्चिंत होऊन चालावं. चला पण खानाच्या भेटीची वेळ होत आली आहे. राजे, हे राज्य व्हावे ही स्त्रीची इच्छा. हे राज्य व्हावे ही स्त्रीची इच्छा. राजे, आपण परमेश्वरी बोललात. हे राज्य व्हावे ही तर स्त्रीची इच्छा. अहो, शिवाजी राजांचा जन्म झाला आहे म्हणे शत्रूशी लढता लढता सरोदीत जय जयकार मिळवण्यासाठी. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मादम जन्म. राजे, राजे, जेव्हा या पृथ्वी तलावर अन्याय, अत्याचार आणि अधर्माचा पाप झाला, अधर्माचा हाहाकार झाला, तेव्हा त्या पृथ्वी तलावर त्या परमेश्वराने नवीन अवतार धारण केला. राजे, राजे, तुम्ही आमच्यासाठी सुद्धा परमेश्वराचेच रूप आहात. नवे नवे त्या शंभू महादेवाचे अवतार आहात. राजे, त्या अफजल खानाने आपल्या साऱ्या रयतेला, त्या दुष्ट अफजल खानाला आपण यमसदनी पाठवल्याशिवाय आपण शांत बसणार नाही. राजे, शांत बसणार नाही असा आम्हाला ठाम विश्वास आहे. राजे, आता आपण निश्चिंत होऊन चालावे. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. यावे यावे खान साहेब, यावे. या या खान साहेब, या. तशरीफ रखिये. खान साहेब, हा आहे आपल्या दोघांच्या भेटीचा शामियाना. बहुत खूब, क्या शानदार शामियाना है. ये तो शादी की दुल्हन की तरह सजा हुआ है. वाह, कितना दुर्मिल और दिलचस्प फराज जमाया है इसमें. झालर तो देखो, मोतियों से सजाई हुई है. वाह, माताजी, तुम्हारे सेवाजी राजा जड़ जवाहिर के बहुत शौकीन लगते हैं. जी खान साहेब. कहाँ है तुम्हारे सेवाजी राजा? हे काय, शामियानाच्या बाहेरच आहे. आत्ता बोलवतो त्यांना. आपण हुजूर, आपल्याला एक अर्जी आहे. क्या है? हुजूर, आपल्या सोबत उभा असलेला हा हशम हात एवढा दूर केला तर फार बरं होईल. अहो, शिवाजी राजांनी फारच धसका घेतला आहे त्याचा. पाऊल टाकायची हिंमत होत नाही. सेवाजी राजा तुम्हारा इतना डरता है? सैयद बंडा, आप तो आपके सेवाजी राजा को लेके आओ. हो हो खान साहेब. या या राजे, या या. खान साहेब, हे आहेत आमचे शिवाजी राजे. या राजा, हुजूर, हे आहेत शहाजी राजांचे फर्जंद शिवाजी राजे भोसले. राजे, आणि हे आहेत अफजल खान साहेब. यांनी आपल्या सिकंदर समशेरीने साऱ्या कर्नाटकाला जेरीस आणून साऱ्या मोगल सल्तनतीची शान वाढवली. ओहो, तो यही है सेहाजी का बंडखोर फर्जंद सेवाजी भोसला.
कितना तेज दिमाग, कितनी बेदरकारी है। खुद को क्या दक्खन का शेर समझता है, काफर का बच्चा। लेकिन अब इस शेर की मौत हमारे हाथों में है। अफजल खान भोसले कुलाचा हाडवैरी, आमचं स्वराज्य खेळू पाहणारा राहू, आमच्या देवदेवतांची विटंबना करणारा हा दानव जगदंबेला बळी देण्यास योग्य आहे. आइए राजा जी, आइए। आप तो हमारे सिहाजी के बेटे, हमारे दोस्त के जवान मर्द शागिर्द। क्या देख रहे हो राजा जी? अच्छा, राजा जी को हमारे शमशेर से डर लगता है। कोई बात नहीं कृष्णा जी, हुजूर, ये लो हमारी शमशेर, और आप भी बाहर जाओ। हुजूर, राजा जी से हम अकेले में मुलाकात करना चाहता हूं। आओ राजा जी, आओ। सलाम वालेकुम। नमस्कार, सलाम। जब तक आप धोखेबाजी और मक्कारी का रास्ता नहीं छोड़ेंगे, तब तक आपका सलाम हमें कबूल नहीं है। आइए राजा जी, आइए। अब तो आपको हमसे डरने की कोई जरूरत नहीं है। भ्यायचं कुणाला? खान साहेब तुम्हाला? तुम्हाला पाहून आम्ही भ्यायलो असं मुलीच समजू नका. खान साहेब, एका वीर पुरुषानं दुसऱ्या वीर पुरुषाला पाहून भ्यायचा भाना तो काय म्हणून उभा करायचा? आणि भ्यायचंच असेल तर आई भवानीला, शंभू महादेवाला आणि श्री रघुनाथाला घ्यावं. तुम्हाला भ्यायचं का? तुम्ही तर आमच्या आबासाहेबांचे मित्र, म्हणजे वडिलांप्रमाणेच. मग आम्ही तुम्हाला का म्हणून घाबरायचं? कितनी मीठी बातें करते हो। तुम्हारे बातों ने हमारा दिल जीत लिया। आओ शिवाजी, आओ, हमारे गले लग जाओ। आओ शिवाजी, डरो मत, सोचो मत। आओ आओ, हमारे गले लग जाओ। राजा, दगा केला तो आपण. पण सगुण पाऊल मागे घ्या. पहिला वार खानानं केला, प्राण गेला तरी हरकत नाही महाराज. कृष्णाजी, पण आम्ही ब्राह्मणावर वार करणार नाहीत. उगाच एका ब्राह्मणाची हत्या करण्याचा पाप आमच्या माथ्यावर लावू नका. सावधान महाराज, तुम्हाला अभयदान दिलं. सावधान महाराज. अल्लाहू अकबर.
पुरंदर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत 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 छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की पार्वती पते हर 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 कोणीतरी म्हटलंय ओम या शब्दाचा जर उच्चार केला तर मस्तकामध्ये ऊर्जा संतारते, परंतु आम्ही तर म्हणे छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटलं तर केवळ मस्तकामध्ये नव्हे तर तळपायामधून मस्तकामध्ये ऊर्जा संचारते. म्हणूनच म्हणतोय छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी. हॅलो